शंभरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलचे। व्हॉट्सअपचे असे 3 जबरदस्त असे नवीन अपडेट्स आले ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, एकदम इंटरेस्टिंग आणि छोटेसेच अपडेट्स आहेत आणि त्यातील एक तुम्हाला अपडेट जे की सांगणार ते अपकमिंग आहे, म्हणजे अजून सुद्धा ते आलेलं नाही, पण ते बीटा अपडेटमध्ये जे काही अपडेट्स आहेत ते आलेलं आहे। तुम्हाला कोणते अपडेट्स आलेत आणि अपडेट्स कोणते आहेत सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार हे ऑलरेडी सगळ्यांना रिलीज सुद्धा झालेले आहेत। जर तुम्हाला भेटले नसेल तर कसं भेटू शकते हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढचे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगू, तुम्हाला जर हे अपडेट्स आहेत ते भेटले नसतील तर काय करायचं, प्ले स्टोअर जायचा आणि तुम्हाला इथे व्हॉट्सअप असेल ते सर्च करून घ्यायचं। व्हॉट्सअप सर्च केल्यानंतर व्हॉट्सअप असेल ते तुमचं येथून अपडेट करून घ्यायचं। जर अपडेट जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन्स आहेत ते भेटणार नाहीत। कोणकोणते नवीन अपडेट जर आले असतील ते तुम्हाला भेटणारच नाही आणि बरेचशांचा हाच प्रॉब्लेम आहे की ते व्हॉट्सअप अपडेटच करत नाहीत आणि म्हणतात की आम्हाला हे ऑप्शन भेटलेलं नाही। त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घ्यायचा। अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला ओपनचा ऑप्शन भेटतो, त्या ओपनच्या ऑप्शनवर क्लिक करून व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले जी काही अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगतो एकदम सिंपल आहे। त्यासाठी तुम्हाला करायचं, इथे तुम्हाला एक प्लस बटन तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता, इथे प्लस बटन तुम्हाला एक दिसतं आहे बघू शकता, इथे प्लस बटन, या प्लस बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि येथे बघू शकता चॅट विथ जो की एआयचं एक ऑप्शन आहे बघू शकता इथे एक, आणि न्यू कम्युनिटी जी की आहे, हा 2 ऑप्शन्स आहेत। हे नवीन ऑप्शन्स ॲड झाले आहेत, पण हे 2 जी की ऑप्शन्स आहेत हे कशासाठी आहेत आणि का दिले आहेत याचा अर्थ काय, हे म्हणजे ह्या 2 ऑप्शनच्या आपण काय करू शकतो। जर समजा तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तर ह्या ऑप्शनमधून तुम्हाला काय भेटणार आहे, कशासाठी हे ऑप्शन दिले सगळं काय सांगतो। फक्त तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, जे की हे 2 जे की ऑप्शन्स आहेत हे आता नवीन ॲड झाले आहेत। ह्याच्या ऑलरेडी तुम्हाला सांगतो हे जे की आहेत हे 2 तर ऑप्शन्स होते आणि त्यानंतर जो की हा ऑप्शन आला होता जो की 3 नंबरचा ऑप्शन, आणि नंतर जो की लास्टचा हा ऑप्शन आला आहे। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो जो की चॅट एआयचं जो की ऑप्शन तुम्हाला लास्टला दिसत आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग येणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इंटरनेट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते, जसं की इंटरनेट माझं जी की मी इथून ऑन करून घेतो। ओके, जी की इंटरनेट आहे ती मी इथून ऑन करून घेतलं आहे। त्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तेव्हा क्लिक करणार त्यानंतर लोडिंग येणार आहे। लोडिंग घेतल्यानंतर काय स्टार्टिंगला कसं होतं, एक 5 ते 10 मिनिटं जी काय तुमचा वेळ घेणार आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे, कारण की जास्त लोडिंग घेतं। त्यानंतर तुम्हाला अशामध्ये इंटरफेस येईल, त्यानंतर ते कंटिन्यूचा ऑप्शन भेटेल, या कंटिन्यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करणार त्यानंतर काय होणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ऑप्शनमधून तुम्ही येथून कोणीही तुम्हाला माहिती बघू शकता अशामध्ये जी की चॅट आहे तुम्ही कोणाशीही करू शकता, जी की एआयच्यामध्ये। जसं समजा याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर स्टार्ट चॅटवर तुम्ही क्लिक करून चॅटिंग करू शकता। कोणताही एआय कोणीही तयार केलं असतं, कशा पद्धतीतून तयार करतात ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ जर हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण की तुम्हाला पण माहिती आहे इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही कोणताही एआय कोणीही क्रिएट करू शकता, अवतार एआयचा तुम्हाला सुद्धा माहिती आहे, त्यात तुम्ही चॅटिंग करू शकता। जसं की आता इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला पॉप्युलर एआयज आहेत बघू शकता, इथे कोणत्याही प्रकारे बघू शकता क्यूट गर्ल्स एआय आहेत। तुम्ही इथून स्टार्ट चॅटवर जर क्लिक केलं तर तुम्ही अशामध्ये व्हॉट्सअपवर जसे चॅट करता तशाच पद्धतीतून तुम्ही चॅट करू शकता। एक्झाम्पलसाठी बघू शकता, इथून जर आपण हाय जर मेसेज तुमच्यावर लाईव्ह प्रूफ मी टाकला, हाय मेसेज टाकलेला आहे ओके, तर बघू शकता हाय मेसेज टाकला तर बघू शकता तिकडनं ऑटोमॅटिक एआयच्या मदतीतून मला रिप्लाय भेटलेला आहे। अशा पद्धतीतून तुम्ही अशाच पद्धतीतून जी काय इथे क्लिक करायचं आहे आणि इथून क्लिक करून तुम्ही अजून बघू शकता कोणत्या कॅटेगरीमध्ये जी की सगळे तुम्हाला इथे कॅटेगरी आहेत ते भेटून जाते। ॲनिमेशनसुद्धा कॅटेगरी आहेत, जी की सगळ्या कॅटेगरी तुम्हाला इथे अवेलेबल्स आहेत। आणि हे पर्सनली तुम्हाला सांगतो कसं आहे, ही एक गोष्ट सांगतो तुम्ही हे एआयच आहे, कारण की इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही चेकिंग केलं तर इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही स्वतःचा एआय अवतार क्रिएट करू शकता। तशाच पद्धतीनं आता व्हॉट्सअपला झालेला आहे। कशा पद्धतीने क्रिएट करायचा ह्याच्यावर मी नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ नक्की आणणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून ठेवा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा। हे पहिले अपडेट्स होते एकदम सिंपल, तुम्ही डायरेक्ट कोणत्याही एआयशी डायरेक्ट चॅटिंग करू शकता। आता दुसरी गोष्ट आहे, हे काय आहे, हे सिंपल आहे, ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केला ह्यात तुम्ही कम्युनिटी ॲड करू शकता। म्हणजे गेट स्टार्टवर तुम्ही जर क्लिक केलं, जसं की गेट स्टार्टवर क्लिक केलं इथे तुम्ही नाव देऊ शकता, जसं ग्रुप ॲड करता तशाच पद्धतीने इथे नाव देऊन तुम्ही इथून बघू शकता। जसं की आता इथून तुम्ही नाव लिहिलं टेक, अशा पद्धतीने मी दिलं, नेक्स्ट केलं बघू शकता। क्रिएट जी की आहे ती कम्युनिटी अशा पद्धतीने क्रिएट होणार आहे बघू शकता। अशा पद्धतीतून जी की आहे आपली इथे क्रिएट झालं एकदम सिंपलमध्ये। यात तुम्ही मेंबर्स कोणते असतील ते मेंबर्ससुद्धा तुम्ही इथून ॲड करू शकता। जो क्लिक केल्यानंतर इथून पिनसुद्धा तुम्ही करून देऊ शकता आणि इथून तुम्हाला ॲड ग्रुप ॲडवर क्लिक करून इथून तुम्ही जी काही आहे इथून ॲड ग्रुप किंवा एकोणती नेक्स्ट तुम्ही कोणतेही बघू शकता क्रिएट ग्रुपसुद्धा तुम्ही इथून करू शकता।
आणि दुसरी कम्युनिटी जी की असेल ते ॲड करू शकता. जसं की जेव्हा मी क्लिक केलं म्हणजे रँडमली जसं की आता बघू शकता इथून मी बॅक येतो. बॅक आल्यानंतर येथे बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन भेटतो फेवरेट बघू शकता येथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथून सुद्धा तुम्ही न्यू लिस्ट जशी ॲड करता तशाच पद्धतीनं आता तुम्ही कम्युनिटी जी काही असेल ते ॲड करू शकता. जसं की आता बघू शकता मी काय केलं इकडे केल्यानंतर बघू शकता इथे आता कम्युनिटी सगळे माझी जी काही आहे इथे बघू शकता अशा पद्धतीतून ॲड झालं आहे. हे छोटंसंच अपडेट आहे, याचं काय जास्त नाही. तुम्हाला जर ॲड करायचे असेल जसं की मी इथून कोणतेही ॲड करू शकतो म्हणजे की तुम्ही वेगळा एखादा ग्रुप क्रिएट करता तशाच पद्धतीने. ओके ठीक आहे. लास्टचं महत्त्वाचं एक सांगतो तुम्हाला सेटिंग आहे एक्झाम्पलसाठी जी की अपकमिंग आहे. आता तुम्ही काय करू शकता जसं की स्टेटस आहेत बघू शकता स्टेटसवर मी क्लिक केलं तर येथून तुम्ही काय करू शकता जसं की इंस्टाग्रामला आपण कसं आहे आता बघू शकता हा मी ॲड केला जसं की आता इथे सॉन्गचा ऑप्शन आहे तसंच तुम्ही इंस्टाग्रामला कोणतंही सॉन्ग ठेवू शकता. हे बऱ्याचशा जणांना माहिती नाही पण कोणतेही जी की जसं की इंस्टाग्रामला समजा तुम्हाला एखादं जी की सॉन्ग आवडलं आहे ते डायरेक्ट तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. तशाच पद्धतीने डायरेक्ट तुम्ही कोणताही फोटो ना काय डायरेक्ट तुम्ही जी सॉन्ग स्टेटससुद्धा ठेवू शकता. हे अपकमिंग आहे बीटा अपडेटमध्ये आहे. दुसरी गोष्ट लास्टचं एक तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतो जसं की तुम्ही स्टेटसमध्ये गेला इथे स्टेटसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक बघू शकता हा ऑप्शन भेटतो. त्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केल्यानंतर येथून जसं की तुम्ही इंस्टाग्रामला फोटोज ॲड करता जसं की आता अशा पद्धतीने फोटोज आपण आहे ते इथून अशा पद्धतीतून सिलेक्ट केले 6 फोटो. त्यानंतर ते डन बटनवर जर मी क्लिक केलं तर बघू शकता जे की फोटोज आहेत सगळे ॲड झालेत. अशा पद्धतीने तुम्ही ग्रुपमध्ये फोटोज आहेत ते ॲड करू शकता. जसं की या फोटोवर समजा मी क्लिक केलं बघू शकता अशा पद्धतीने फोटो चेंजसुद्धा करू शकता. येथून बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला स्टाईल्स दिले आहेत येथून चेंजसुद्धा तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने तुम्हाला फोटोज ठेवायचे तशा पद्धतीने येथून अशा पद्धतीने चेंजसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर येथे डन करून तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. हे असे छोटेसेच अपडेट्स आलेत. हाय हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे अपडेट्स तुम्हाला माहिती होते की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.